चोरीचा मोबाईल विकायला गेला आणि थेट मूळ मालकालाच विकण्याचा प्रयत्न. पेठ वडगावातील अजब प्रकार. पेठ वडगावमध्ये एक अत्यंत अजब आणि नाट्यमय घटना समोर आली आहे. एका चोरट्याने चोरी केलेला मोबाईल विकण्यासाठी ग्राहक शोधला, पण नशिबाचा खेळ असा की तो मोबाईल त्याने चक्क त्या मोबाईलच्या मूळ मालकालाच विकण्याचा प्रयत्न केला. मालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरट्याचा डाव जागीच फसला आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पेठ वडगाव येथील इंदिरा वसाहत आणि घुमट गल्ली परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित चोरट्याने शहरातून 2 मोबाईल चोरले होते. हे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी तो ग्राहकांच्या शोधात फिरत होता. दरम्यान ओळख लपवत त्याने एका व्यक्तीला मोबाईल विकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा मोबाईल पाहताच त्या व्यक्तीला संशय आला, कारण तो मोबाईल दुसऱ्या कोणाचा नसून त्याच्याच नातेवाईकाचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर मोबाईलचा मूळ मालक आणि त्याच्या नातेवाईकाने तो मोबाईल बारकाईने तपासला आणि तो स्वतःचाच असल्याची खात्री केली. समोर उभा असलेला व्यक्तीच मोबाईल चोरणारा असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्याला जागीच पकडले. यानंतर संबंधित चोरट्याला थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. पोलीस ठाण्यात सुरुवातीला पोलिसांनी मालकाला चोरट्याला मारहाण का केली अशी विचारणा केली. याचाच फायदा घेत संबंधित चोरट्याने उलट मालकाविरोधातच मारहाणीची तक्रार करण्याची मागणी सुरू केली. एकीकडे चोरीचा मोबाईल, दुसरीकडे मारहाणीचा आरोप. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वाद वाढू नये म्हणून अखेर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतली. पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आणि शेवटी तडजोड करण्यात आली. त्यामुळे हा संपूर्ण प्रकारावर पडदा पडला असला तरी चोरीचा मोबाईल मूळ मालकालाच विकण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. चोरीचा मोबाईल विकायला निघालेल्या चोरट्याने तोच मोबाईल मूळ मालकालाच विकण्याचा प्रयत्न करणं ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच आश्चर्यकारकही आहे. सुदैवाने मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र पोलीस ठाण्यात घडलेल्या घडामोडीमुळे या प्रकरणाला वेगळाच रंग चढला.